म्हणजे आपल्या देशाचे पंतप्रधान एकीकडे देश संकटात असल्याचं सांगून जनतेला काटकसरीचं आवाहन करतायत. सरकारी तिजोरीवर ताण येऊ नये म्हणून सोनं खरेदी करू नका म्हणतायत. तर दुसरीकडे त्यांच्याच गुजरातमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या करन्सी चेस्ट मधून म्हणजेच थेट देशाच्या चलनाचं व्यवस्थापन करणाऱ्या तिजोरीतूनच तब्बल 8,70,00,000 रुपये चोरीला गेले. आणि हे काम दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर बँकेच्याच एका कर्मचाऱ्याने केलं होतं. या प्रकरणामुळे सध्या देशभरात खळबळ उडाली आहे. नेमकं काय घडलंय, हे पैसे कसे चोरीला गेले आणि पुढे काय काय झालंय, सगळंच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. अहमदाबादच्या कालूपूर परिसरातील बँक ऑफ बडोदाच्या शाखेत आरबीआयचे करन्सी चेस्ट आहे. करन्सी चेस्ट म्हणजे काय हे आधी आपण समजून घेऊया. आरबीआयच्या वतीने देशभरातील काही मोजक्या बँकांमध्ये अशा विशेष तिजोऱ्या असतात जिथे मोठ्या प्रमाणात चलनी नोटा साठवल्या जातात. या तिजोरीतून मग छोट्या बँकांना आणि एटीएम मध्ये नोटा पाठवल्या जातात. बाकी बँकांनाच द्यायचा सगळा पैसा या ठिकाणी असल्यामुळं हे ठिकाण अत्यंत सुरक्षित असतं किंवा असायला हवं होतं. तर अहमदाबाद मधल्या या तिजोरीचं व्यवस्थापन हे मुख्य कस्टोडियन संजय शर्मा आणि जॉईंट कस्टोडियन हर्षसिद्ध कडियार यांच्याकडे होतं. यातल्या हर्षसिद्ध कडियारने ही चोरी केली. कडियार हा या बँकेत गेल्या 15 वर्षांपासून काम करत होता. तपासात असं आढळून आलं की त्याने वॉल्टमधून 500 रुपयांच्या नोटांचे तब्बल 174 बंडल गायब केले. म्हणजे एकूण 8,70,00,000 रुपये. एवढी मोठी रक्कम त्याने एका रात्रीत नाही केली, तर फुल प्लॅनिंग करून टप्प्याटप्प्याने त्याने नोटा बाहेर काढल्या. या सगळ्याचं एक सीसीटीव्ही फुटेज देखील आता समोर आलंय. यामध्ये दिसतंय की कडियार हा बँकेतून अनेक बॉक्स बाहेर घेऊन जातोय, पण त्याच्या वागण्यात हालचालींमध्ये कसलीही भीती नाहीये. अगदी चाणाक्षपणे आणि कॅज्युअली तो हे बॉक्स बाहेर नेतोय. त्याने बँकेतल्या कर्मचाऱ्यांना सांगितलं की तो कचरा बाहेर टाकायला नेतोय. बँकेतल्या 2 कामगारांच्या मदतीने त्याने तो बॉक्स बाहेर काढला. त्या दोघांनाही माहिती नव्हतं की या बॉक्समध्ये कचरा नाही तर 500चे बंडल आहेत. बरं, चोरी झाल्यावर देखील त्याचा प्लॅन पूर्ण झाला नव्हता. सहसा एखाद्या ठिकाणी चोरी केल्यानंतर चोर परत त्या ठिकाणी जात नाही, पण कडियारने जणू काही झालंच नाही अशा पद्धतीनं बँकेत कामावर जाणं सुरू ठेवलं आणि तो वाट बघत राहिला 90 दिवस पूर्ण होण्याची. त्याला कारण म्हणजे त्याला माहिती होतं की वॉल्ट मधलं सीसीटीव्ही फुटेज हे 90 दिवसांनंतर आपोआप डिलीट होतं. नवीन फुटेजला जागा मिळावी म्हणून ही सोय केलेली असते. त्यामुळे चोरी केल्यानंतर किंवा झाल्यानंतर लगेच गायब होण्यापेक्षा आपण नियमितपणे बँकेत येत राहिलो तर कोणाला संशय देखील येणार नाही आणि 90 दिवसानंतर पुरावा देखील नष्ट होईल असा विचार करून तो 20 एप्रिल पर्यंत बँकेत येत राहिला. त्यानंतर त्याने अचानक रजा टाकली. आधी आजारपणाचं कारण काढून सुट्टीवर गेला आणि मग नंतर गायबच झाला. यानंतर जेव्हा कडियारच्या ठिकाणी आलेल्या टेम्पररी अधिकाऱ्याने जेव्हा वॉल्टची पडताळणी केली तेव्हा त्याच्या लक्षात आलं की मोठ्या प्रमाणात रोकड कमी आहे. चोरीची घटना समोर आली तेव्हा पोलीस तपास सुरू झाला. वॉल्ट मधलं फुटेज तर कधीच गेलेलं होतं, मात्र लिफ्ट जवळच्या फुटेजमध्ये कडियार हा बॉक्स नेताना दिसला. त्यामुळे मग कडियारवर संशय आल्यावर बँक अधिकाऱ्यांनी जेव्हा त्याच्या घरी भेट दिली तेव्हा त्यांना समजलं की जवळपास महिनाभरापूर्वीच त्यानं सगळ्या कुटुंबासह आपलं घर सोडलंय. मग बँक अधिकाऱ्यांचा संशय आणखीनच बळावला. पण प्रश्न होता की हा कडियार नेमका गेला कुठं. कडियारचा शोध सुरू असतानाच मग पोलिसांना एक टिप मिळाली. यानुसार मग 16 परिसरात कडियार शिफ्ट झाल्याची माहिती समजताच पोलीस तिकडे गेले आणि त्याला अटक केली. अटकेवेळी बाहेर उभ्या असलेल्या एका इर्टिगा कारच्या डिक्कीमधून तब्बल 2,20,00,000 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. त्याचा मोबाईल फोन आणि वाहनही जप्त केलं गेलं. 2 कोटी तर मिळाले, पण बाकी पैशांचं कडियारने काय केलं तर पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार त्याने चोरीच्या पैशातून चंदखेडा परिसरात 2 कोटींहून अधिक किमतींचा बंगला, 1,40,00,000 किमतीचं दुकान, एक छोटा ट्रक एवढं सगळं खरेदी केलं. काही रक्कम त्याने क्रिप्टोकरन्सीमध्ये देखील गुंतवलेली होती. एवढंच नाही तर त्याने बँकेत सोबत काम करणाऱ्या वैशाली बेन यांनाही घर घेण्यासाठी 23 लाख रुपये दिले आणि सोबतच वर खर्चाला असू दे लागतील म्हणत आणखी 5 लाख रुपये दिले. कडियार यांची पत्नी रेल्वे पोलिसात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे. त्यांचा या प्रकरणात काही प्रमाणात सहभाग होता का हेही आता तपासलं जात आहे. कडियारला आता 27 तारखेपर्यंत पोलीस कस्टडीमध्ये ठेवण्यात येत आहे. त्याने ज्यांच्यासोबत व्यवहार केले त्यांची देखील चौकशी करण्यात येणार आहे. लवकरच सगळे पैसे रिकव्हर होतील असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय. एवढी मोठी रक्कम त्या एकाच दिवशी बाहेर काढली की टप्प्याटप्प्यानं काढली, हे सगळं त्याने एकट्यानं केलं की बँकेतलं अजून कोणी यात सहभागी होतं का याबाबत आता देखील तपास करण्यात येत आहे. या सगळ्या प्रकरणातून काही प्रश्न उपस्थित होतात. पहिला म्हणजे आरबीआय करन्सी चेस्ट सारख्या अत्यंत संवेदनशील ठिकाणी सुरक्षा व्यवस्था इतकी कमकुवत कशी. दुसरा म्हणजे एकट्या कर्मचाऱ्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड हलवणं कसं शक्य झालं. तिसरा म्हणजे 90 दिवसांनंतर सीसीटीव्ही फुटेज डिलीट होण्याची बँकेची यंत्रणा जी कडियारला माहिती होती
ती पुरेशी सुरक्षित आहे का? म्हणजे ही घटना फक्त एका चोरीची नाही, कारण जिथून चोरी झाली आहे ती आपल्या देशातील सगळ्यात सुरक्षित वॉल्ट असायला हवी आणि तिजोरीचं रक्षण करण्याची जबाबदारीच ज्याच्यावर आहे त्यानेच त्या तिजोरीवर डल्ला मारलाय. त्यामुळे बँकिंग व्यवस्थेत तांत्रिक आणि मानवी दोन्ही स्तरांवर कडक नियंत्रण आवश्यक आहे. गुजरातमधील या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे आणि यातून आणखी येत्या काही दिवसांमध्ये मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या प्रकरणाकडे सगळ्या देशाचे डोळे लागलेले आहेत. बाकी तुम्हाला या घटनेबद्दल नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सोबतच विषय भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.